नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चिकोर्डे मतदारसंघात तरुणांची हवा. अशोक पाटील यांच्या प्रचाराला वेग. जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले जातात. चिकोर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून भाजपचे उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचारात युवा शक्तीचा जबरदस्त एल्गार पाहायला मिळत आहे. प्रचार फेरीत केवळ घोषणाबाजी न करता तरुण वर्ग शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि ऊर्जेने सहभागी होत असल्याचं चित्र सध्या संपूर्ण मतदारसंघात दिसून येत आहे. घराघरात जाऊन पत्रके वाटणे, प्रचार सभांचे व्यवस्थापन, भव्य पदयात्रा तसेच सोशल मीडियावर प्रभावी प्रचार या प्रत्येक आघाडीवर तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरत आहे. विशेषतः भाजपच्या डिजिटल वॉरियर्स टीमने सोशल मीडियावर अशोक पाटील यांच्या कार्याचा आणि विचारांचा जोरदार प्रचार सुरू केला असून फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामसारख्या माध्यमांवर प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. प्रचारादरम्यान एका महाविद्यालयीन तरुणाने सांगितले, अशोक पाटील यांनी नेहमीच रोजगार, शिक्षण आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली आहे. आम्हाला असा लोकप्रतिनिधी हवा आहे जो उद्याच्या आव्हानांना समजतो आणि त्यावर काम करतो. तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्रे, स्थानिक पातळीवर स्टार्टअप्सना प्रोत्साहन तसेच अद्ययावत क्रीडा संकुलांची उभारणी या मुद्द्यांवर अशोक पाटील यांनी दिलेल्या भरामुळे तरुण वर्ग त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे. आज पार पडलेल्या भव्य पदयात्रेत हातात झेंडे, मुखात परिवर्तनाच्या घोषणा देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे कोणताही दबाव नसताना केवळ अशोक पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून हा तरुण वर्ग रस्त्यावर उतरल्याचं स्पष्ट झालं आहे. युवकांच्या या उत्साहाबद्दल प्रतिक्रिया देताना अशोक पाटील म्हणाले, तरुणांचा हा विश्वास आणि ऊर्जा मला अधिक बळ देणार आहे. ही निवडणूक मी नाही तर माझ्या भागातील तरुण लढवत आहेत. त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. तरुणांच्या या सक्रिय सहभागामुळे राजकीय वर्तुळात अशोक पाटील यांचे पारडे जड झाल्याची चर्चा सुरू असून आता ही युवा शक्ती मतदानात किती प्रमाणात उतरते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.